Hello everyone, this is Aparna. Welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good and great. आपल्या सगळ्यांची सकाळ खरंच घरकामापासूनच सुरू होते नाही का? डोळे उघडले की मनात विचारांची रांगच असते. आज काय करायचं, काय नाही करायचं. पण जरी आपण आधी काही ठरवलं नाही तरी घरात नजर टाकली की कामांची खरंच लिस्टच दिसते. कुठे किचन आवरायचं असतं तर कुठे घरातल्या छोट्या मोठ्या गोष्टी ह्या लक्ष वेधून घेतात. म्हणून गहू आणि ज्वारी जे घरात आहे त्याला छान ऊन देऊन नीट वाळवायचं आणि मग साठवून ठेवायचं. कारण पुण्यातलं हवामान ना थोडंसं थंड असल्यामुळे धान्याला लवकर अशी कीड लागू शकते आणि एकदा का ती लागली की सगळं धान्य हे वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच काळजी घेणं हे जरा जास्त मी प्रेफर करते. चला, घरकाम म्हणजे काम नसतं ॲक्च्युली, ती एक रिस्पॉन्सिबिलिटीसुद्धा असते आणि त्यातच खरं समाधान दडलेलं असतं आणि त्याच्यातूनच खरी आनंदाची जाणीव पण होते. चला, घरातली कामं आवरली आणि त्यानंतर आता थोडीही आपलीही काळजी आपण घेतलीच पाहिजे. तर इथे मी बीटरूटचा फेस पॅक बनवते आहे. अगदी घरात सहज उपलब्ध असलेल्या फक्त 3 साहित्यामध्ये हा खूप छान ब्राईटनिंग अँड ग्लोईंग असा फेस पॅक रेडी होतो. तर ट्राय करून नक्की बघाल. तर त्यासाठी फक्त काही नाही, फक्त बीटरूट, दही आणि बटाटा एवढंच काही लागतं. तर सुरुवातीला बीटरूट, बटाटा नीट असं छान पील करून घ्यायचं आहे आणि ग्रेट करून त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. त्या ज्यूसमध्ये ना दही ॲड करायचं आहे. तर माझा फेस पॅक हा थोडा रनिंग कन्सिस्टन्सनी झाला होता. तर म्हणून मग मी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून असं बेसन ॲड केलं. तुम्ही हवं तर बेसन स्किप करू शकता. तर हा असा खूप इझी आणि खूप नॅचरल फेस पॅक रेडी होतो. त्वचेला खूप छान असा नॅचरल ग्लो आणि फ्रेशनेस देण्यासाठी खरंच खूप छान बेनिफिट देतो. आणि हे सगळं करत असताना माझं हे चाललेलं मिश्रण बघून माहीत नाही तिला कसं कळलं, मिष्टू लगेच धावत आली आणि म्हणाली, "मम्मा मला पण हवं आहे." मला पण वाटतं ज्या ज्या आईंना मुली आहेत त्यांच्यासोबत हे असंच होत असेल. मेकअप करायचा असेल, कुठे बाहेर जायचं असेल, रेडी व्हायचं असेल तर सगळ्यात आधी मुलीला रेडी करावं लागतं. नाहीतर लगेच तिचे डोळे टपटप पाणी गळायला लागतात. आई जे जे काही करते तेच आपल्यालाही करायचं असतं आणि हा तिचा अगदी गोड असा हट्ट असतो. आणि ज्या ज्या आईंना मुली आहेत ना त्यांना हा अनुभव नक्कीच येत असेल. आई म्हणजे त्यांच्या दृष्टीने पहिली एक बेस्ट फ्रेंड, इन्स्पिरेशन असते. आपण काहीही केलं तरी त्या बारकाईने बघत असतात आणि लगेचच त्याची कॉपी करायला लागतात. असं असलं तरी ही फेज मी खरंच खूप मनापासून एन्जॉय करते. खरं सांगायचं तर कधी-कधी थोडं इरिटेट होतं, पण जेव्हा घाई असते, कामाचा ढीग असतो, त्यात तिचे हट्ट हे सुरू असतात आणि त्या क्षणी वाटतं की आता नको ना हे सगळं. पण लगेच मनात एक विचार येतो की ही लहान मुलं किती पटकन मोठी होत आहेत. आज जी प्रत्येक गोष्ट ती माझ्यासमोर हट्टाने करते, मागते, माझ्यासारखं तयार होणं, माझ्यासारखं वागणं, प्रत्येक गोष्टीत सहभागी होणं, कदाचित उद्या तिलाच या गोष्टी आवडणार नाहीत. आज जरी ती म्हणते की तुझ्यासारखं मला रेडी व्हायचं आहे, तर काही वर्षांनी ती स्वतःच म्हणेल की मला स्वतःचं करू दे. तर आणि कदाचित माझ्याकडे बघायला तेव्हा वेळही ती काढणार नाही आणि म्हणूनच आता जे क्षण आहे ते तसे आहेत, तसेच जपून ठेवायचे. तिचे हट्ट, तिची कॉपी, तिचं माझ्या मागे सतत हे फिरणं हे सगळं कधी त्रासदायक वाटलं नाही, तर त्यामध्ये खरंच एक वेगळीच गोडी आहे. आणि इथे मी तिला फेस पॅक लावून दिला आणि त्यानंतर ती मला म्हणते की मम्मा तू किती डार्क आणि थिक लेअरमध्ये लावलं आहेस आणि मला बघ तू किती थोडंसं लावलं आहे, दिसत पण नाही आहे. तिच्या त्या बोलण्यावर खरंच खूप हसू आला. चला, त्यानंतर ना लगेच मैत्रिणीचा कॉल आला. माझ्या घराजवळच असलेल्या टर्फवर ती क्रिकेट खेळायला आलेली आणि तिचा कॉल आला होता. ती म्हणाली, "ये पटकन, मी इथेच आहे." तर खरं सांगायचं तर आधी थोडा विचार केला, घरात काम मग मिष्टू, पण लगेच गेली रेडी होऊन. तर इतक्या दिवसांनी भेट झाली आज आमची. आहे तर ती अगदी हाफ ॲन आवरच्या डिस्टन्सवरती, पण कधी तिचे प्लॅन्स असतात, कधी माझे प्लॅन्स असतात. तर ॲज सच अशी आम्ही काही
खूप असं भेटणं होत नाही. तर मी व्हिडिओमध्येही बोलली होते की मी तुम्हाला तिची ओळख करून देते, पण त्या दिवशी तसं काही जमतच म्हणजे झालंच नाही. थोडा वेळ कमी पडला, तिची लगेच एक दुसरी मॅच होती आणि त्यामुळे नीट अशी ओळख करून देता आली नाही. पण काही हरकत नाही, आता पुढच्या येणाऱ्या व्लॉगमध्ये नक्कीच तुम्हाला त्याची भेट मी घडवणार आहे. कारण खास म्हणजे मी लवकरच तिच्या घरी स्टेसाठी जाणार आहे, तेव्हा आम्हाला भरपूर वेळ मिळेल गप्पा मस्ती आणि सगळं काही तुमच्यासोबत शेअर करायला. हे माझी फ्रेंड क्रिकेट खेळायला आली आहे, स्वतः मी तिच्यासोबत ना तुम्हाला भेटवते पुढे व्हिडिओमध्ये ती तुम्हाला दिसेलच. मी दाखवते तुम्हाला बॅक साईडला करून. इथे ती खेळती आहे, आतमध्ये असेल ती कदाचित, व्हाईट इन टी शर्ट. ओके, लेट्स गो इनसाइड. आमच्या मैत्रीला साधारण 17 ते 18 वर्ष झाली असेल कदाचित, मे बी त्यापेक्षा जास्तच. तर एवढा मोठा काळ गेला आयुष्यामध्ये, खूप चेंजेस आले. प्रत्येकाची स्वतःची धावपळ सुरू झाली लग्न झाल्यानंतर वगैरे. त्याआधी तर ऑब्व्हियसली सगळ्यांची लाईफ ही वेगळी असतेच, पण तरीही मैत्रीमध्ये असा काही बदल झालेला नाही आहे. आजही तीच फिलिंग येते भेटल्यावरती, जी लग्न व्हायच्या आधी कॉलेजमध्ये वगैरे असायचो तेव्हा. हॅलो. केव्हा आलीस तू? 4 वाजता. आता? आजही जेव्हा भेटतो ना आम्ही दोघी एकमेकींना, तेव्हा सगळं अगदी तसंच वाटतं. तेच जुनं हसणं, तेच एकमेकांवरचं रागवणं आणि त्या छोट्या छोट्या आठवणीवरती मन मोकळं हसणं. काही नाती अशी असतात ना ज्यांना वेळेचं बंधन नसतं. कितीही दिवस, महिने, काहीही वर्ष भेट गेली नाही तरी एकदा भेटलो सगळं तसंच जोडून येतो. आणि अशा मैत्रीला खूप खूप जपून ठेवावं वाटतं, कारण आयुष्यात सगळं काही बदलतं, पण काही माणसं कायम आपलीच राहतात. इकडे मी काढते. अलीकडे ना मिष्टू एका गाण्यावर खूपच ऑब्सेस्ड झालेली आहे. कुठलं गाणं आहे हे तुम्हाला कदाचित कळलं असेलच, पण गंमत म्हणजे तिला अजून त्या गाण्याचे शब्द नीट येत पण नाहीत. आणि तरीही हे गाणं इतकं आवडतं मॅडमला की सतत तेच ऐकायचं असतं, त्यावर काहीतरी करायचं असतं, चालू असतं. आता ही स्टेप, नंतर ती स्टेप, आता हे नाही जमलं, आता परत मम्मा ते तसं करायचं. खरं तर तिने हे गाणं फार वेळा काही पाहिलेलं नाही, 1-2 वेळाच असेल, पण तरीही तिच्या मनात ते अगदी बसून गेलं आहे आता. आणि आज तिने ठरवलंच मला या गाण्यावरती डान्स करायचा आहे मम्मा. तर सध्या तिचा डान्स क्लासही सुरू आहे, त्यामुळेही असेल कदाचित की तिला डान्सची अजून जास्त आवड निर्माण झाली आणि काहीतरी नवीन शिकायला मिळते. शरीराची छान हालचाल, स्टेप्स, एक्सप्रेशन हे सगळं ती तिच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करते. मग काय, तिने गाणं लावलं आणि जसं तिला जमेल तसं तिने स्वतःच्या स्टाईलमध्ये डान्स करायला सुरुवात केली सुद्धा. कधी स्टेप्स जुळतात, कधी थोडं वेगळं होतं, पण तिचा कॉन्फिडंट आणि हॅपीनेस खरंच बघण्यासारखा असतो. हा होता संडेचा व्लॉग. द डे कम्स टू अन एंड नाऊ. उद्यापासून परत मंडे रुटीन. आजचा व्लॉग तुम्हाला कसं वाटला हे मला नक्की कमेंटमधून सांगा. तुमचं फीडबॅक माझ्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे, कारण त्यातूनच मला पुढे अजून चांगलं काय करता येईल हे कळतं. तुम्हाला अजून कुठल्या टॉपिकवरती व्हिडिओज पाहायला आवडेल